Hello friends, welcome back to my channel Asset Class Trade. मागच्या व्हिडिओत आपण काही बघितलं की हॅमर कॅन्डल किंवा शूटिंग स्टार कॅन्डल या कशा फॉर्म होत असतात आणि चार्टमध्ये त्यांचा यूज आपण कसा करू शकतो आपल्या ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत की शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमर मध्ये काय डिफरन्स असतो. शूटिंग स्टार आपण बघितलं आणि इन्व्हर्टेड हॅमर जर बघितलं तर दोघींचाही सेम शेप आणि शॅडो त्यांच्यावर बनत असते. म्हणजे त्यांचा जो शेप असतो, जो आकार असतो, तो शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमरचा सेम दिसून येतो आपल्याला. आणि दोन्ही कॅन्डल्स ज्या आहेत त्या ज्या ग्रीन आणि रेडच्या कलरमध्ये आपल्याला चार्टमध्ये आपण बघू शकतो. तर शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमरमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आज बघूया. हा आहे बँक निफ्टीचा इंडेक्सचा 15 मिनिट्सचा टाइम फ्रेमचा चार्ट. इथे आपण बघू शकतो की एक्झाम्पल हे आहेत इन्व्हर्टेड हॅमरचं. पण इथे एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो की चार्टमध्ये एखादा ट्रेंड चालू झाला आहे आणि तो ट्रेंड काही टायमिंग करता एका रेंज बाउंड मध्ये गेलेला आहे आणि इथे त्याने इन्व्हर्टेड हॅमर ही फॉर्म केली आहे. इथे आपण बघू शकतो इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय, जे हॅमर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितले. जे हॅमर जे नॉर्मल हॅमर असते त्याची बॉडी असते वरच्या साईडला आणि खालच्या साईडला त्याचे शॅडो बनत असते. तर इन्व्हर्टेड हॅमर ही म्हणजे त्याच्या उलट बनत असते. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे जी हॅमरच्या उलट म्हणजे त्याची शॅडो वरच्या साईडला आणि त्याची बॉडी खालच्या साईडला बनत असते. तर इन्व्हर्टेड हॅमरच्या बनल्यानंतर त्या इंडेक्स किंवा स्टॉकचा जो पुन्हा एक ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे इथे आपण बघू शकतो. इन्व्हर्टेड हॅमर बनली आणि त्याचा ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. तसेच आपण इथे बघू शकतो की अजून काही शूटिंग स्टारचा एक एक्झाम्पल आपण इथे बघूया. इथे आपण बघू शकतो हे एक शूटिंग स्टार बनलेली आहे ग्रीन कलरची. एका अप ट्रेंड नंतर ही शूटिंग स्टार बनलेली आहे. हा एक अप ट्रेंड चालू झालेला काही टायमिंग करता आणि त्याच्यानंतर टॉपला जी शूटिंग स्टार बनली म्हणजे त्याची अप्पर साईडला जी शॅडो बनली आणि लोअर साईडला त्याची बॉडी बनली आणि त्याच्यानंतर एक शार्प डाऊनफॉल आपल्याला दिसून राहिलेला आहे. शूटिंग स्टार ही टॉपला बनलेली आहे, त्याच्यानंतर डाऊनफॉल सुरू झालेला आहे. इथे आपण एक्झाम्पल बघू शकतो. इथे परत आपण दुसरं एक्झाम्पल इथे पुन्हा आपल्याला आलंय की इन्व्हर्टेड हॅमर इथे बनलेले आहे. त्याच्यानंतर एक अपट्रेंडला सुरुवात झालेली आहे. एक अपट्रेंड झाला, त्याच्यानंतर एक रेंज बाउंड सेशन झालं आणि तिथे एक इन्व्हर्टेड हॅमर बनली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अपट्रेंड सुरू झाले आहे. तर इथे आपण बघू शकतो की इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टारचा काय यूज होत असतो. हे आहे निफ्टी 50चा चार्ट आणि टायमिंग आहे 15 मिनिट्सचा टाइम फ्रेम. इथे आपण पुन्हा बघू शकतो की एक शूटिंग स्टार बनली, त्याच्यानंतर एक डाऊनफॉल त्याच्यात सुरू झाला. तसेच इन्व्हर्टेड हॅमर बनली आणि त्याच्यानंतर एक साईडची सुरुवात झालेली आहे. तर डिफरन्स हाच आहे त्याच्यात इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टारमध्ये की इन्व्हर्टेड हॅमर हा एखाद्या स्टॉकच्या किंवा इंडेक्सच्या बॉटमला बनत असतो आणि तो बुलिश सिग्नल देत असतो इन्व्हर्टेड हॅमर. आणि शूटिंग स्टार हा आपल्याला एखाद्या स्टॉक किंवा इंडेक्सचा टॉपला बनत असतो आणि त्याच्यानंतर एक ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल हा शूटिंग स्टार देत असतो. म्हणजे डाऊन साईडचा सिग्नल आपल्याला शूटिंग स्टार देत असतो. तर हा होता डिफरन्स शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमरचा. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स किंवा आपले जे पण रिलेटिव्स आहेत ज्यांना स्टॉक मार्केट विषयी इंटरेस्ट आहे त्यांना हा व्हिडिओ आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करायला सांगा. आणि जे काही डेली आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत ट्रेडिंगचे आणि टेक्निकल अनालिसिसचे हे व्हिडिओ जरूर बघा. थँक्यू सो मच.